ही थेट दृश्य आपण पाहतोय वरळीतली। वरळीमध्ये महिला आरक्षणाच्या विरोधात विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेनंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात स्वतः चित्रा वाघ देखील सहभागी झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। विरोधकांच्या विरोधात मोर्चा हा काढण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील विरोधकांच्या विरोधात यावेळी महिलांच्या वतीनं सुरू आहे। वरळीत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विरोधकांनी महिला आरक्षण खरं तर विधेयकाला केलेल्या विरोधानंतर आता भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे। विरोधकांनी महिला आरक्षणाला विरोध केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही महिला आघाडी आक्रमक झाल्याची चित्र आपण पाहतोय। विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील या आंदोलकांच्या वतीनं सुरू आहे। मोठ्या संख्येनं महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। महिला आरक्षणाला विरोधकांनी केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं महिला वर्ग या मोर्चात सहभागी झालेला आहे। स्वतः चित्रा वाघ देखील या मोर्चात सहभागी झाल्यात। महापौर रितू तावडे देखील या मोर्चात सहभागी झाल्यात आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिला या मोर्चात सहभागी झालेल्या आहे। यावेळी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या महिलांच्या वतीनं सुरू आहे। विरोधकांनी महिला आरक्षणाला विरोध दर्शवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। मुंबईत महिला आरक्षण विधेयकाच्या खरं तर समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। महायुतीचा हा मोर्चा यावेळी काढण्यात आलेला आहे। यावेळी काँग्रेस आणि विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील मुंबईतील वरळीमधील ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी महिला आरक्षणाला विरोधकांनी केलेल्या विरोधानंतर निषेध आंदोलन करत मोर्चा काढण्यात आलाय। इथे दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या वरळीमध्ये भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीनं आता आक्रमक भूमिका घेत महिला आरक्षणाला विरोधकांनी केलेल्या विरोधानंतर खरं तर एक आक्रमक भूमिका आता महिलांची या ठिकाणी पाहायला मिळते। विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी सुरू आहे। संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, महायुतीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। मीनाक्षी, आपण पाहतोय की भाजपकडून आता महाविकास आघाडीच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात झालेली आहे। खरं तर नारी शक्ती वंदन विधेयकावरून भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आज जन आक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। मुंबईच्या वरळी इथल्या जांभोरी मैदान ते वरळी डोम पर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की मुंबईमध्ये भाजपकडनं हा मोर्चा आणि मेळाव्यातून महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाणार आहे। खरं तर आपण पाहतोय की भाजपचे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे। मोर्चाची सुरुवात ही झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की मुंबई अध्यक्ष असतील अमित साटम असतील, महापौर रितू तावडे असतील किंवा मग मंत्री अतुल सावे असतील, सोबतच आपण पाहतोय की रवींद्र चव्हाण आलेले आहेत, आशिष शेलार आलेले आहेत। सगळेच भाजपचे नेते जे आहेत या मोर्चामध्ये पाहायला मिळतात। आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की संपूर्ण वरळी परिसरामध्ये महिलांचा मोठा या ठिकाणी आक्रोश मोर्चा जो आहे तो पाहायला मिळतोय। एकीकडे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी डोम इथे महिलांना स्वतः मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की महिला आरक्षण विधेयकाला जसा विरोधकांनी विरोध केला होता आणि त्याला आपण पाहतोय की या सगळ्याच्याच विरोधात आता भाजपकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की मुंबईतून महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत। या सगळ्याच भूमिकेकडे पाहत असताना मात्र
या विधायकाला विरोध ज्या पद्धतीत विरोधकांनी केलेला आहे किंवा मग ठाकरेंच्या सेनेकडनं असेल, काँग्रेसने ज्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात याला विरोध केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की या विधायकाच्या समानार्थ हा मोर्चा जो आहे तो भाजपकडून म्हणजे महायुतीच्या वतीनं जे आहे ते आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळपास आपण पाहतोय की मुख्यमंत्री वरळी डोम पर्यंत जर आपण पाहिलं तर वरळी डोम पर्यंत हा मोर्चा जेव्हा पोहोचेल तेव्हा स्वतः या सगळ्याच महिलांना मार्गदर्शन करतील आणि मार्गदर्शन करत असताना नेमकं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडेच प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं देखील यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपन डिबेटसाठी देखील चॅलेंज विरोधकांना फडणवीसांनी केलं. मीनाक्षी, निश्चितच कारण ज्या पद्धतीत विरोध जसा या विधायकाला केलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीत विरोधकांनी एक एक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना मुख्यमंत्री यांचे जे जे वक्तव्य आहेत त्याला चॅलेंज करण्यासाठी आता सगळीकडनं जे आहे की आता त्यांची भूमिका स्पष्ट केली जाते आहे. एकूणच आपण पाहतोय की या सगळ्याच्याच माध्यमातून मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं जात आहे. 1 to 1 कधी यावरती चर्चा करता येईल असं देखील आपण पाहतोय की कालच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी देखील चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आता या सगळ्याच भूमिकेवरती ज्या पद्धतीत विरोधकांनी एक एक भूमिका मांडलेली आहे त्याला आज निश्चितच मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देतात आजच्या या सगळ्याच वरळी डोम मध्ये जेव्हा मोर्चा वरळी डोम मध्ये पोहोचेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री या सगळ्याच महिलांना मार्गदर्शन करतील त्यावेळी निश्चितच या सगळ्यांना कशा पद्धतीत मुख्यमंत्री उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईत जांभोरी मैदान ते वरळी डोम असा महायुतीचा हा जनआक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.